नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची सेवा आणि उपाय. जेव्हा विज्ञानाचे सर्व मार्ग संपतात तिथे स्वामींचे चमत्कार सुरू होतात. आज आपण अशा एका शक्तींबद्दल बोलणार आहोत जी अशक्य ही शक्य करण्याची ताकद ठेवते. नमस्कार, वॉइस ऑफ एमएन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ स्वामी भक्तांसाठी अत्यंत खास आहे. श्री स्वामी समर्थांची सेवा आणि उपाय हे अत्यंत प्रभावी मानले जातात. संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि मनशांतीसाठी तुम्ही खालीलपैकी काही सोपे पण शक्तिशाली उपाय करू शकता. नंबर 1, तारक मंत्राचे पठण. सर्वात प्रभावी असा उपाय. जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटात असाल किंवा भीती वाटत असेल तेव्हा निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना या तारक मंत्राचे 11 वेळा पठण करा. हा मंत्र आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि संकटे दूर करण्यासाठी रामबाण मानला जातो. नंबर 2, नामस्मरण. षडाक्षरी मंत्र. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जमेल तितका जप करा. किमान 108 वेळा म्हणजे 1 माळ रोज जप केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि कामात यश मिळते. नंबर 3, गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचन. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील तर श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीचे रोज 3 अध्याय वाचा. हे अवघ्या 21 दिवसात पूर्ण केल्यास पारायण म्हणजे विशेष फळ मिळते असे मानले जाते. नंबर 4, नैवेद्य आणि सेवा. स्वामींना पिठलं भाकरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी किंवा प्रकट दिनासारख्या विशेष दिवशी गरिबांना अन्नदान करणे किंवा स्वामींना हा नैवेद्य दाखवणे शुभ असते. घरात स्वामींचा फोटो ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला लावावा आणि रोज तुपाचा दिवा लावावा. नंबर 5, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्रद्धा. कोणताही उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, जिथे तुझी मर्यादा संपते तिथून माझी साथ सुरू होते. त्यामुळे कष्टासोबतच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. मनाची शांती आणि घरातील सुख समाधानासाठी श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले आणि भक्तांना प्रचिती आलेले काही प्रभावी उपाय खालील प्रमाणे आहेत. मनशांतीसाठी प्रभावी स्वामी सेवा. नंबर 1, तारक मंत्राचे पठण. जेव्हा मन खूप अशांत असेल किंवा अनामिक भीती वाटत असेल तेव्हा निशंक होई रे मना ह्या तारक मंत्राचे शांत चित्ताने 3 किंवा 11 वेळा पठण करावे. या मंत्रातील शब्द मनाला धीर देतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. नंबर 2, नामस्मरण मेडिटेशन. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 15 मिनिटे डोळे मिटून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जप करताना आपले पूर्ण लक्ष स्वामींच्या चरणांकडे किंवा त्यांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे केंद्रित करा. यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. नंबर 3, स्वामी चरित्र सारामृत वाचन. घरात सतत कटकडी होत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे रोज सारखे 3 अध्याय वाचावेत. यामुळे वास्तूतील नकारात्मकता निघून जाते आणि प्रसन्नता लाभते. नंबर 4, अशक्य ही शक्य करतील स्वामी हा विश्वास. स्वामींचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मनात सतत घोळू द्या. जेव्हा आपण सर्व भार स्वामींवर सोपवतो तेव्हा मन आपोआपच शांत व्हायला लागते. घरातील शांतीसाठी काही छोटे बदल. तुपाचा दिवा. रोज संध्याकाळी देवापाशी किंवा स्वामींच्या फोटो समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्याच्या प्रकाशाने घरातील वातावरण शुद्ध होते. अत्तर सेवा. स्वामींना हिना किंवा चंदन हे अत्तर खूप प्रिय आहे.
स्वामींच्या फोटोला थोडे अत्तर लावल्याने घरभर सुगंध दरवळतो, जो मनाला शांती देतो. नित्यसेवा. जमल्यास रोज श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ म्हणजे 108 वेळा जप नक्की करा. स्वामी म्हणतात, कष्ट तुझे, फळ माझे, तू फक्त कर्म कर, चिंता मी बघतो. स्वामींचे हे उपाय श्रद्धेने करून पहा. तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. शेवटी स्वामी इतकेच म्हणतात, विश्वास ठेव, जिथे तुझी मर्यादा संपते तिथून मी साथ देतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच स्वामी सेवांसाठी आपल्या व्हॉइस ऑफ MN चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.